अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। या पार्श्वभूमीवर सम्राट अशोक सेनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करत तातडीने नुकसान भरपाई आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पाथूर आणि बाळापूर तालुक्यातील अनेक शेतांमध्ये बियाण्यांची उगवण न झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर सम्राट अशोक सेना यांच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। संघटनेचे नेते आकाशदादा सिरसाट यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच दोषी बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली। शेतकऱ्यांचा बियाणे, खते आणि मशागतीवरील हजारो रुपयांचा खर्च वाया गेल्याचा आरोपही करण्यात आला। मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। आमची हेच मागणी आहे की जिल्ह्यातला एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या जर केली तर याला जिम्मेदार अकोला जिल्हाधिकारी राहणार आणि या कृषी अधिकारी राहणार आहे। हाच मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली तर याला जिम्मेदार हा शेतकरी राहणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो। कारण की शेतकऱ्यांची यांनी फसवणूक केली, यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजेत अशी मागणी करतो। आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येत्या 4 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करणार हा इशारा देतो।